हे असं होतं. त्याच्यामुळे ह्याला वाटतं हे घेऊन त्याला दोरा बांधा. हा असा. मी पाया पडून येऊ, पाया पडून येऊ. पाया चालेल. बोला नंबर काय? बोला नंबर वन. सुस्वागतम सुस्वागतम. साऱ्या सृष्टीचा विधाता, साऱ्या सृष्टीचा विधाता श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन ग्रामदेवता ग्रामदेवता श्री सत्तेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता रंगदेवता आणि रसिकजनांना विनम्र अभिवादन. रसिक हो महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची लोककला, त्यातीलच एक पारंपरिक कोकणाची संस्कृती जपणारी लोककला म्हणजे कोकणचे खेळे. कोकणचे खेळे. गुरववाडी विकास प्रतिष्ठान, गुरव विकास प्रतिष्ठान आणि शिवशक्ती समाजसेवा मंडळ पुरस्कृत कैलासवासी आनंद शिवा गुरव आणि कैलासवासी शंकर राम गुरव यांच्या आशीर्वादाने श्री सत्तेश्वर नमन मंडळ वनगुळे गुरववाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत. कोकणच्या लाल माती कलाकारांनी जपलेला अविस्मरणीय नजराणा जांजगी नमन. जांजगी नमन. हल 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 हल.
दुसरे नमन मधुपुराला दुसरे नमन मधुपुराला दुसरे नमन चांद सुयाला हो नमन चांद सुयाला दुसरे नमन चांद सुयाला नमन चांद सुयाला
गावे नमन गावे नमन गावे नमन गावे नमन गावे नमन नामकर कालिना गावे नमन नामकर कालिना गावे नमन नामकर कालिना गावे जसी कहो गणरायाला वंदन करू. श्री सत्येश्वर नमन मंडळ वनगुळे गुरववाडी. श्री सत्येश्वर नमन मंडळ वनगुळे गुरववाडी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सादर करीत आहोत. आपल्या समोर सादर करीत आहोत त्रिपासुराचा वध. त्रिपासुराचा वध. एके दिवशी बृहस्पत ऋषी नामस्मरण करून बसले असताना
लंबोदराने आपल्यास अनेक वर दिलेले आहे. सर्वत्र आपला सन्मानच आहे पिताश्री. तू माझी एवढी स्तुती करणारा तू आहेस तरी कोण? मी आपला सुपुत्र. आता जी आपल्यास प्रचंड मोठी सिंह आली ना, त्यातूनच माझा जन्म झाला. मी महापराक्रमी आहे, तसे ते तुम्ही आता पाहालच. मी सर्व त्रिभुवनांचे राज्य जिंकून असुरांचा राजा होईल. त्यासाठी मला योग्य मार्गदर्शन करावे पिताश्री. हो मित्रा, तू खरोखरच शूरवीर आहेस, धैर्यवादी आहेस. माझा पुत्र देखील सोबतोस. म्हणूनच मी तुला एक दिव्य असा मंत्र देणार आहे. या मंत्राची जप केल्यास साक्षात तुला श्री गणेशाची कृपा लागेल. पिताश्री सांगा कोणता मंत्र आहे? ऐक सांगतो. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. या मंत्राचे अनुष्ठान केल्यास साक्षात तुला शिव पार्वती गणेश प्रसन्न होतील. कल्याण पुत्रा कल्याण होतील. हे दोन पिताश्रींच्या म्हणण्यानुसार आताच मी श्री गणेशाची आराधना सुरू करतो. पिताश्रींची आज्ञा शिरोधार्थ मानून राक्षसाने तपश्चर्येस प्रारंभ केला. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. अशी त्याने 5000 वर्ष उग्र तपश्चर्या केली. त्यानंतर त्याच्या मुखातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्या ज्वाला सर्व त्रिकोणात पसरल्या. त्याच्या तपश्चर्येत संतुष्ट होऊन श्री गणेश प्रसन्न झाला. दानवा डोळे उघड. तुझी घोर तपश्चर्या पाहून मी धन्य झालो आहे. बोल तुला काय वर देऊ? गणेशा, खरंच तुम्ही मला प्रसन्न झाला. प्रथम मी आपल्याला वंदन करतो. हे देवा, या विश्वास सर्वत्र तुम्ही सामावला आहात आणि मला वर द्यायचा असेल तर या तिन्हीला सावध करण्याची अपार शक्ती मला द्या. या तिन्ही लोकांवर मला विजय मिळवता येऊ दे. देव, दानव, मानव कोणीही मला वर करू शकणार नाही. आता मला वर द्या. वत्सा, या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येकास एक दिवस यमलोकी जावे लागते. हा निसर्गाचा नियमच आहे. या पृथ्वीवर जन्म घेणारा कोणीही अमर नाही. त्यामुळे माझे पिताश्री शंभो महादेवांशिवाय कोणीही तुझा वध करू शकणार नाही. सर्व त्रिभुवन तुझ्या चरणाचे दास होतील. माझ्या आशीर्वादाने तुझ्यावर कोणतेही संकट येणार नाही. लोक तुला कृपासू नावाने संबोधतील. तथास्तु. मला कोणाची चिंता नाही. मला कोणाची आशा नाही. मी त्यानंतर कृपासुराने तिन्ही लोकांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. प्रथम त्याने मृत्यू लोकांवर स्वारी करून विजय मिळवला आणि पृथ्वीवर आक्रमण करण्यास निघाला.
तेव्हा देवा दैत्यांवरती अत्याचार केलाय. दैत्य मुलांचा नाश केला त्याने. त्याचाच बदला घ्यायचा आहे मला. देवेंद्रवरती देव इंद्रलोक आपण प्रवेश केलं की आपल्या सामर्थ्याचा अंदाज इंद्र देवाला. बाजुलाने पृथ्वीवर आक्रमण केले. पृथ्वीवर सर्व लोक राजे त्याला शरण आले. त्यानंतर त्यांनी स्वर्गावर चढी पळवली. देवेंद्र अस्वस्थ. काही सुचत नाही. दोन दिवसापासून दैत्य श्री गणेशाच्या उराने उन्मत्त होऊन फार मोठा आकाश एवढेच काय, पृथ्वीवर ते सर्व लोक त्याच्या भीतीपुढे शरीराला पडू लागले. दररोज जाणारा माझ्या दरबारामध्ये अप्सरांना तोही बंद झाला. त्याचा हा मृत्यू अशा नाही. काय करावे? या विश्वाचे मृत्यूदाता शंभू महादेव हेच त्यांचे भाग्य. थोडा वेळ त्यांचे चिंतन ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इंद्रदेवा आपण भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. शियांना माझे तो कृपा तुझ्या मुखातून निघाले शब्द हा मुखातून गावामध्ये अमरावती काय ती लहानाची मोठी मुलं आली देण्यासाठी या अंगात तेवढे सर्व सामर्थ्य असेल ना तर गरीबाची
मला खूप चिंता वाटत आहे अरे. तू भिऊ नकोस. अगं, आता आमचा परमभक्त देवाची असतो गणेशाच्या वारामुळे तो महापराक्रमी झालाय. पार्वती, तू अगदी निश्चिंत राहा. महादेवा उपासना, तुझी अपार शक्ती पाहून मी प्रसन्न झालो. बोल, तुला काय हवं? काय होय मला महादेव अरे काय होय महादेवा तुला हे कैलास पर्वत मला हवंय. अरे एवढंच ना, मन पुरव. भक्तांची इच्छा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्यच आहे. तर भक्तांच्या आनंदासाठी आपण आपले साहित्य त्यांना सर्वथा करतो. चला आपण निघून जाऊया. बोला महादेव ओ ही कैलास पर्वत सोडून गेला. आपणच या त्रिभुवनाचा त्रिभुवना हे दादा
नारायण नारायण. देव, मी आपली व्यथा समजू शकतो. देव, तो अहंकाराचे एक ना एक दिवस नाश हा येतोच. देवासुराने तर 1000 वर्ष श्री गणेशाची आराधना केली. त्याचे फळ त्याला मिळाले. नारायण नारायण. देवा, मग त्याचा अंत आता जवळ आलाय. याचे 100 अपराध आता पूर्ण झाले. श्री शंभू महादेवांच्या हातात त्याचा वध येतो. असे श्री गणेशांनी वध देताना त्याला बजावले देखील होते. महादेवांचे पुत्र श्री गणेश तू करता आले तसेच करता देखील आहे. देवा, आपण निश्चिंत राहा. गणेशांना सगळं राहा. त्यांची आराधना करा. आता तेच अजून काहीतरी मार्ग शोधून काढतो. नारायण नारायण. नारायण तुझे नाम है घेताना गणराया तुझे गुण गाओ. 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 तुझे नाम है घेताना साधी विघ्न पळो. तुझे नाम है घेताना गणराया तुझे गुण गाओ. तुझे नाम है घेताना गणराया तुझे गुण गाओ. तुझे नाम है घेताना साधी विघ्न पळो. तुझे नाम है घेताना गणराया तुझे गुण गाओ. तुझे नाम है घेताना गणराया तुझे गुण गाओ. नारायण देव, नारद मुनीने आपल्या संकटातून निघण्याचा चांगला मार्ग सांगितला. चला तर आपण श्री गणेशरायाची आराधना करू. आपण कसं केलं? ओम नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. कृपासुराचा अहंकार आता खूपच वाढला आहे. त्याच्या अन्याय टोकाला जाऊन पोहोचले आहे. माझ्या भक्तांना त्रास देऊन त्यांचे श्रेष्ठत्व नष्ट केले आहे. म्हणूनच मीच त्याची परीक्षा घेतो. तुमचे कल्याण असो. तुमचे कल्याण असो.
ब्राह्मणा, तू कोण आहे आणि माझ्या राज्यात येण्याचे तुझे प्रयोजन काय आहे? अरे राज